मित्रांनो, कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का, की इथं जे लिहिलेलं आहे 1 मिनिट हां, E20 पेट्रोल याचा अर्थ काय? ऐका. आता मेन म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी समजून घ्याव्या लागतील मित्रांनो, की कोणते 3 प्रकारचे फ्युएल्स आहेत ते आता सध्या येणार आहे किंवा चाललंय त्यांचं येणं. पहिलं होतं E10. E10 हे आधीपासून यायचं. इथेनॉल थोडासा ब्लेंड व्हायचा. E10 चा अर्थ होता 10% इथेनॉल, 90% प्युअर पेट्रोल. त्याप्रकारे ते ब्लेंड केलं जायचं. दुसरा प्रकार येतो त्याच फ्युएलमध्ये E20. E20 म्हणजे 20% इथेनॉल, 80% पेट्रोल, प्युअर पेट्रोल. आता नंतर अजून एक येणार आहे E85 आणि E100. तर ते तुम्हाला समजलं असेल 85% इथेनॉल आणि 100% इथेनॉल जे काही आहे. आता याच्या बाबतीत म्हणजे मी बरेचसे व्हिडिओज बघतोय, पण एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन कोणी पोहोचवतच नाहीये. सगळे इथेनॉलला नावं ठेवताय. नितीन गडकरीने हे केलं, ते केलं. पण मेन मुद्दा आता मी तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो. इथेनॉल पूर्णपणे वाईट आहे का? असं नाहीये मित्रांनो. इथेनॉलचे बरेचसे फायदे आहेत, इथेनॉलचे बरेचसे तोटे आहेत. फायदा नंबर 1 म्हणजे इथेनॉल हा खूप कमी प्रकारचं पोल्युशन करतो. नेक्स्ट थिंग, इथेनॉलचा आरओएन जास्त आहे. आरओएन म्हणजे काय? तर ऑक्टेन नंबर असतो. ऑक्टेन नंबर काय करतो नेमकं? आता हा प्रश्न बऱ्याचशा आपल्यामध्ये लोकांना पडतो. ऑक्टेन नंबर काय करतो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की ऑक्टेन नंबरचा अर्थ काय असतो, की इंजिनमध्ये सिलेंडर असतात. तुम्ही ऐकलंच असेल 3 सिलेंडर, 4 सिलेंडर. त्या सिलेंडरमध्ये पिस्टन असतो. तो पिस्टन हवा कॉम्प्रेस करतो. स्पार्क क्रिएट करतो. पेट्रोल इंजेक्ट केलं तर इंजेक्टर थ्रू आणि कंबशन होतं इंजिनमध्ये आणि त्या कंबशनने गाडी पुढे सरकते. हे बेसिक तुमचं एक इंजिनिअरिंग इंजिनचे ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, की ऑक्टेन नंबर म्हणजे काय? तर जेवढा जास्त ऑक्टेन नंबर तेवढा जास्त ते जे फ्युअल असतं त्याची रेझिस्टन्स असतो फॉर म्हणजे कंबशनसाठी. असं समजून घ्या तुम्ही. म्हणजे ते जास्तीत जास्त प्रेशर ते सहन करू शकतं कंबशनसाठी. आता जसं की तुम्ही ऐकलं असेल प्युअर पेट्रोलमध्ये XP95 येतं, XP आय गेस एक 97 येतो, एक शेलचं पेट्रोल येतं. याच्यामध्ये काय असतं, या सगळ्या पेट्रोलचा जो आरओएन नंबर असतो तो 95 असतो. युजुअली पेट्रोलचा आरओएन नंबर 91 असतो. तो इथेनॉलचा 100 टू 108 पर्यंत जातो, जे E85 आणि E100 वाला पेट्रोल आहे. तर त्याचा हाय आरओएन नंबर असल्यामुळे जे पिस्टनच्या खालचं जे कंबशन असतं त्याच्यामध्ये नॉकिंग नाही होत. नॉकिंग हा प्रकार म्हणजे काय असतो, की नॉकिंग जेव्हा होते इंजिनची म्हणजे ते जसं की आता तुम्ही लड लावली आहे फटाक्यांची, तर ती लड कशी एका टाईम इंटरव्हल नंतर एक फटाका फुटतो. पण जर ती लड अनयुजुअल टायमिंगने झाली, सगळे 10-12 एकासोबत फुटले, मग एक फुटायला लागले, मग 7-8 फुटायला लागले, ते अनइव्हन आहे. ठीक आहे. मग त्याचे जेव्हा अनइव्हन होतं त्याला नॉकिंग म्हणतो आपण. इंजिनमध्ये जसं अनइव्हन पॉवर डिलिव्हरी समजून घ्या तुम्ही. ते असतं नॉकिंग. ते नॉकिंग इथेनॉल बऱ्यापैकी हाय लेव्हलला कारण की त्याचं आरओएन नंबर 100 टू 108 असतो E85 आणि E100चा आणि E20चा असेल तो 94-95 तो आरओएन नंबर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये नॉकिंग होण्याचे चान्सेस किंवा नॉकिंग झिरो असते. नॉकिंग होत नाही. इंजिन स्मूथ स्मूथ चालतं किंवा स्मूथ पॉवर डिलिव्हरी राहते. पण आता याच्यानंतर मेन प्रॉब्लेम काय राहतो? पॉवर डिलिव्हरी. तर पॉवर इथेनॉलची कमी असते. पेट्रोलमध्ये पॉवर जास्त येते. आरओएन जास्त आहे, पण तेवढी पॉवर डिलिव्हरी नसते. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट थिंग बाबतीत बोलूया, की आता इथेनॉलमुळे इंजिन्स किंवा जे काही आता चाललंय, की फ्युएल टँकमध्ये काय प्रॉब्लेम होतो. इथेनॉलमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हाय लेव्हलला असतं. त्याच्या फॉर्म्युलामध्ये पण OH येतो. त्याच्याने काय होतं ऑक्सिजन आणि हायड्रोजन तुम्हाला माहिती आहे दीज आर लाइक मॉइश्चर. ते मॉइश्चर क्रिएट करतं किंवा वॉटरला अट्रॅक्ट करतं. त्याच्याने काय होतं जर तुमची गाडी 10 ते 15 दिवस गाडी एका ठिकाणी उभी आहे, तर फ्युएल हे गॅस्केट्स किंवा ते सीलंट्स असतात किंवा जे रबर असतो फ्युएल फ्युएल ओव्हरऑल यूजमध्ये म्हणजे जेव्हा पण तुम्ही गाडी चालवतात, वापरतात. जर गाडी एका ठिकाणी उभी आहे, तर त्या मॉइस्टने काय होतं फ्युएल टँकच्या इंटरनली म्हणजे रस्टिंग होऊ शकते. पहिला मुद्दा. दुसरा असा त्याच्याने ते रबरची क्वालिटी डिग्रेड होऊ शकते. म्हणजे जे इंजिन तुमचं समजून घ्या 15 वर्ष क्लीनली किंवा सेफली रन किंवा म्हणजे असं म्हणता येईल, की काहीच प्रॉब्लेम आला नसता त्या इंजिनमध्ये तर ते लवकर येईल. मग 10 ते 15 वर्ष जागी तो 8 ते 7-8 वर्षांमध्ये येईल. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो मित्रांनो, की 2023 नंतर बऱ्याचशा गाड्यांना E20 फ्युएल एक्सेप्टेबल जसं की आता मी तुम्हाला व्हिडिओ लावलाच आहे, की E20 फ्युएल एक्सेप्टेड आहे. याचा अर्थ काय होतो, की ते E20 फ्युएलवर चालतील, पण त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे पेट्रोल टँक्स अपडेट केला आहे का? आय डाउट. हा खूप मोठा मुद्दा आहे. याच्याने पेट्रोलची टँक लवकर डिग्रेड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंतर नंतर आता जे E20 जे ॲडमिसिबल ज्या गाड्यांसाठी नाहीये किंवा कॉम्पॅटिबल नाहीये, त्यांनी E20 फ्यूल वापरायला पाहिजे का? तर तो तुमचा आपापलं ओपिनियन आहे. तुम्हाला वापरायचं वापरा, तुम्हाला नाही वापरायचं नको वापरा. पण त्याचे काहीतरी पॉझिटिव्ह पॉइंट्स काहीतरी निगेटिव्ह पॉइंट्स आहे. पॉझिटिव्ह पॉइंट मी तुम्हाला सांगितले, निगेटिव्ह पॉइंट्स पण मी तुम्हाला सांगितलेत. प्लस
इथेनॉलचा अजून एक निगेटिव्ह पॉइंट असा, की त्याच्याने मायलेज ड्रॉप होणार. त्याला पॉवर तेवढी डिलिव्हर होणार नाही इंजिनला, मायलेज ड्रॉप होईल. जर तुमची गाडी आता माझी जर 15चा मायलेज देते, ती इथेनॉलला 13चा मायलेज देईल. तर हा तुमचा तिची पॉवर कमी होणार, मायलेज ड्रॉप होणार. हा एक अजून एक इथेनॉलचा निगेटिव्ह पॉइंट आहे. मग तुम्ही वापरायला पाहिजे, नाही वापरायला पाहिजे हे तुमचं ओपिनियन आहे. मला विचाराल तर जर तुमची 2023 पेक्षा जुनी गाडी आहे, वापरू नका. पुढे जाऊन त्रास होईल. पुढे जाऊन पश्चाताप होईल. गाडीने जर काही काम काढलं वापरू नका. 2023 पेक्षा जुनी गाडी आहे. आणि जर त्याच्यानंतरची गाडी बिनधास्त इथेनॉल वापरा. E20 पर्यंत ठीक आहे. त्याच्यावरचं मी रेकमेंड करत नाही. E20 पर्यंत फ्युएल वापरा. आणि आता तुम्ही आता अजून एक ऐकलं असेल, की आय-सी-आय-सी-आय लोंबार्ड जे आहेत, आय-सी-आय-सी-आय लोंबार्ड आता इन्शुरन्स क्लेम देणार नाही. जर तुमची गाडी 2023 पेक्षा जुनी आहे, ते तुम्हाला इन्शुरन्स क्लेम देणार नाही. म्हणून मग त्याच्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स क्लेममध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून त्यासाठी सांगतो 2023 च्या आधीची गाडी असेल, इन्शुरन्समध्ये क्लेममध्ये प्रॉब्लेम येईल. पॉवर पेट्रोल वापरा. XP95, XP97 शेल पेट्रोल जे काही आहे वापरा. मला माहिती खर्च जास्त आहे, पण जर इंजिनने काम काढलं तर जास्त खर्च बसेल. तर आज जेवढे काही लोकं आता चाललेत, नितीन गडकरी हे ते कसं असतं तुम्ही लीडर्सला नावं ठेवून काही फायदा नाहीये. पेट्रोलची कमतरता येणार हे सगळ्या जगाला माहिती होतं. त्यासाठी आता ब्राझीलने E100 ला शिफ्ट झालेत. पण ऑफ कोर्स ब्राझीलचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेव्हलला खूप डेव्हलप आहे. त्यांच्याकडे रेडीली इंजिन्स अवेलेबल आहेत E100 साठी. आपल्याकडे नाही आता फक्त मारुती सुझुकीने वॅगनर लॉन्च केली E100 मध्ये. सो आपल्याकडे ते अवेलेबिलिटी नाही आहे आता त्या लेव्हलला इन्फ्रास्ट्रक्चर E100 साठी. सो आय नो बट थोडंसं सपोर्ट करावं लागेल. पेट्रोलचे प्रॉब्लेम येतील. पेट्रोल हे तुम्हाला सगळ्यांना माहित होतं 20-25 वर्षानंतर पेट्रोल संपणार आहे. म्हणून आता थोडंसं ॲडजस्ट करा. जर काही तुमच्या गाडीचं असेल पॉवर पेट्रोल वापरा. जेवढं तुम्हाला वाचवता येईल पेट्रोल तर तेवढं खरंच वाचवा. हे संदेश मी पोहोचवतो. उगाचच सरकारला नावं ठेवून फायदे नाहीये. सरकारने हे केलं, ते केलं. मला मान्य आहे तुम्हाला वाईट वाटलं असेल, कारण की नेहमी मिडलमॅन अडकतो. पण ठीक आहे. आता जे काही आहे एक्सेप्ट करा. जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवा. जेवढं जे काही आपल्या हातून ॲक्शन्स करता येतील ते करा. बिकॉज आय बिलीव्ह इन ॲक्शन्स. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असे अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज खूप येतील आपल्याकडे. गाड्यांचे इतकी इन्फॉर्मेशन आपण वाटूया इकडे-तिकडे सगळ्यांना पोहोचवूया, की गाड्यांची लाईफ 20-25 वर्ष ॲटलीस्ट तुम्ही गाड्या वापराल. सो आय होप यू लव्ह दिस व्हिडिओ अँड बाय बाय. टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.